नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्वेता सचिन साबे BYK महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या तज्ज्ञ शिक्षण मार्गदर्शन उपक्रमाअंतर्गत तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी बोर्डाची मराठी विषयाची मौखिक म्हणजेच तोंडी परीक्षेची पद्धती कशी असणार व त्याचे गुणदान कसे केले जाणार हे बघणार आहोत. तत्पूर्वी तोंडी परीक्षेचा हेतू काय, प्रयोजन काय हे जाणून घेणं आवश्यक आहे. लेखी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांच्या ज्या क्षमतांचं सहजासहजी मापन करता येत नाही त्याचं मापन आपण तोंडी परीक्षेद्वारे करतो. प्रकट वाचन, काव्यगायन, उच्चार पद्धती, हजरजबाबीपणा, सबाधीटपणा, आत्मविश्वास, वक्तृत्वशैली, प्रसंगभान इत्यादी क्षमतांचं मापन करण्यासाठी तोंडी परीक्षा आवश्यक ठरते. आजच्या गतिमान जगामध्ये संवाद साधणं, सादरीकरण करणं, आपलं मत ठामपणे मांडता येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा युवा वर्गाला आपल्या अनुभवांची, भावनांची, कल्पनांची, विचारांची देवाणघेवाण सक्षमपणे करता आली पाहिजे. संवाद, मुलाखती, परिसंवाद, चर्चासत्र, निवेदनं, व्याख्यानं अशा प्रत्येक ठिकाणी आत्मविश्वासाने उभं राहता आलं पाहिजे, अभिव्यक्त होता आलं पाहिजे. या दृष्टीने श्रवण करणं, ऐकणं म्हणजे श्रवण कौशल्य अतिशय महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनो, श्रवणातून, वाचनातून तुम्हाला नवनवे शब्द कळतात, तुमच्या शब्दसंपत्तीत भर पडते आणि तुमच्या विचार प्रक्रियेचा विकास होतो. त्याचा उपयोग तुम्हाला संवाद साधताना तसंच बोलताना होऊ शकतो. त्याचप्रमाणे भाषण कौशल्य विकसित झाल्याने भाषा ओघवती होते, बोलण्यात सहजता येते, तुमचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे आपलं बोलणं दुसऱ्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोचवणं शक्य होतं. म्हणूनच भाषण कौशल्य महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे तोंडी परीक्षेद्वारे आपल्या विविध क्षमतांचा विकास हा होत असतो. इयत्ता 12वी अंतर्गत मूल्यमापनासाठी 20 गुण निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यातील 10 गुण श्रवण कौशल्यासाठी तर 10 गुण भाषण कौशल्यासाठी आहेत. श्रवण कौशल्ये 10 गुण. शब्द लेखनासाठी 2 गुण आहेत. शब्दार्थ लेखनासाठी 2 गुणांची योजना करण्यात आलेली आहे. पारिभाषिक संज्ञासाठी मराठी संज्ञा लेखन त्याच्यासाठी 2 गुण आहेत. पाठ्यपुस्तकातील कविता, कथा, उतारा, ध्वनिफीत ऐकून 5 ओळीतील माहिती, सारांश लेखन किंवा मध्यवर्ती कल्पना लेखनासाठी 2 गुण निश्चित करण्यात आलेले आहेत. भाषण कौशल्यातील घटक व गुण बघूया. नियोजित विषय, आयत्या वेळेचे भाषण याला 5 गुण आहेत. कविता पठण, काव्यानंद, पठित कविता, पठित भारूड याला 5 गुण निश्चित करण्यात आलेले आहे. श्रवण कौशल्य. शब्दलेखनासाठी पाठ्यपुस्तकातील 4 शब्द दिले जाणार. वाक्यलेखनासाठी पाठ्यपुस्तकातील 2 वाक्य दिली जाणार. पाठ्यपुस्तकातील 4 शब्दार्थ दिले जाणार. 2 शब्दांचे अर्थ लिहिणे अपेक्षित. पाठ्यपुस्तकातील 4 इंग्रजी पारिभाषिक शब्दांपैकी 2 पारिभाषिक शब्दांच्या मराठी संज्ञा लिहिणे अपेक्षित. पाठ्यपुस्तकातील कविता
कथा, उतारा, ध्वनिफीत ऐकून 5 ओळीत माहिती, सारांश, मध्यवर्ती कल्पना, लेखन. शब्दलेखन. तुम्हाला स्क्रीनवर काही शब्द दिसत आहे. शब्दलेखनासाठी पाठ्यपुस्तकातील 4 शब्द सांगितले जातील. विद्यार्थ्यांनो, एका शब्दाचा उच्चार 2 वेळा केला जाईल. प्रत्येक शब्द अगदी शांत व स्पष्ट उच्चार करून सांगितला जाईल. पहिला, भावनिक. भावनिक. दुसरा, ग्रहमान. ग्रहमान. तिसरा, समर्पण. समर्पण. चौथा, मुहूर्त. मुहूर्त. पाचवा, निरपेक्ष. निरपेक्ष. ह्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी शब्द ऐकून, श्रवण करून निर्दोष शब्द लेखन करणे अपेक्षित आहे. तुम्ही 4 पैकी 2 शब्द लिहिणं अपेक्षित आहे. शब्दलेखनाला एकूण 2 गुण आहे. एका शब्दाला 1 गुण आहे. वाक्यलेखन. वाक्यलेखनासाठी 2 गुण निश्चित करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, पाठ्यपुस्तकातील 2 वाक्य तुम्हाला लिहावयास सांगितली जातील. स्क्रीनवर तुम्हाला एकूण 4 वाक्य उदाहरणादाखल दिसत आहे. पहिले, आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही. आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. आपण गावाला वळसा घालीत असतो. दुसरं, मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तरात्रीनं हलकंच आकाशात. उत्तरात्रीनं हलकंच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. तिसरं, दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो. दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो की दात हेच सत्य आहे. की दात हेच सत्य आहे. चौथं, आईचं नातं हे सगळ्या जगातलं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. अशा प्रकारे एका वाक्याचा 2 वेळा उच्चार करण्यात येईल. तुमचे शिक्षक प्रत्येक वाक्य शांतपणे स्पष्ट उच्चार करून तुम्हाला सांगतील. शब्दार्थ लेखन. शब्दार्थ लेखनासाठी 2 गुण निश्चित करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांनो, शब्दलेखनासाठी पाठ्यपुस्तकातील 4 शब्द तुम्हाला सांगितले जातील. त्यातील 2 शब्दांचे अर्थ लिहिणे अपेक्षित आहे. एका शब्दाचा एकच अर्थ अपेक्षित आहे. स्क्रीनवर तुम्हाला काही शब्दार्थ दिसत आहे. पहिला, शाश्वत. शाश्वत. दुसरा, तृणपर्ण. तृणपर्ण. तिसरा, सोहळा. सोहळा. चौथा, वृश्चिक. वृश्चिक. पाचवा, वरदान. वरदान. एका शब्दाचा 2 वेळा उच्चार करण्यात येईल. शब्द नीट ऐकून, श्रवण करून बिनचूक लिहावयाचे आहे. दिलेल्या पारिभाषिक शब्दांसाठी मराठी संज्ञा लिहा. पारिभाषिक शब्दांसाठी 2 गुण आहेत. एका शब्दाला 1 गुण आहे. विद्यार्थ्यांनो, पाठ्यपुस्तकातील 4 पारिभाषिक शब्दांचा उच्चार केला जाईल. एका शब्दाचा उच्चार
2 वेळा केला जाईल. स्क्रीनवर तुम्हाला उदाहरणादाखल काही पारिभाषिक शब्द दिसत आहे. पहिला ॲग्रीमेंट, ॲग्रीमेंट. दुसरा डायटिशियन, डायटिशियन. तिसरा मायग्रेशन, मायग्रेशन. चौथा व्हॉलेंटियर, व्हॉलेंटियर. पाचवा 0 अवर, 0 अवर. ह्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी या इंग्रजी पारिभाषिक शब्दांची संज्ञा लिहिणे अपेक्षित आहे. पाठ्यपुस्तकातील कविता, कथा, उतारा, ध्वनिफीत ऐकून 5 ओळीत माहिती, सारांश, मध्यवर्ती कल्पनालेखन. विद्यार्थ्यांनो, या घटकात माहिती लेखन किंवा सारांश लेखन किंवा मध्यवर्ती कल्पना लेखन तुम्ही लिहायचे आहे. त्यासाठी 2 गुण निश्चित करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील एक कविता तुम्हाला ऐकवली जाईल किंवा पाठ्यपुस्तकातील 15 ते 20 ओळीचा कथाभाग तुम्हाला ऐकविला जाईल किंवा 15 ते 20 ओळीचा पाठ्यपुस्तकातील एखादा गद्य उतारा तुम्हाला ऐकविला जाईल किंवा पाठ्यपुस्तकातील एखादी कविता, कथाभाग, निवडला गेलेला गद्य उतारा याची ध्वनिफीत तुम्हाला ऐकविले जाईल. वरील कोणताही एक प्रकार तुम्हाला शांतपणे स्पष्ट उच्चार करून ऐकविला जाईल. गरज भासल्यास 2दा सुद्धा ऐकविला जाईल. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला 5 मिनिटं वेळ दिला जाईल. श्रवण केलेल्या पाठ्यांशावर विद्यार्थ्यांनी एकच म्हणजे सारांश लेखन किंवा माहिती किंवा मध्यवर्ती कल्पना लेखन लिहिणे अपेक्षित आहे. स्क्रीनवर तुम्हाला गद्य उतारा दिसत आहे. आपण उतार्याचे वाचन करू. प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते आणि मग दिसतं की वाफे तर कोरडेच आहेत. बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यांमध्ये पाणी घालू लागतो. कुंड्यांमध्ये पाईप लावू लागतो. चाफ्यांच्या, गुलमोहराच्या, जाकरांडाच्या, सायलीच्या नि बागबेलीच्या गोल गोल आळ्यांना पाणी देऊ लागतो. पाण्याच्या थेंबांचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं. आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रुसून बसतो, कोमिजू लागतो नि पाण्याचा शिडकावा झाला की दुसऱ्या दिवशी पहाटेच गोंडस कळ्याच्या रूपानं आपल्याकडे पाहून खुदू खुदू हसू लागतो. अबोला सोडून तो सुगंधाची पखरण करू लागतो नि मग जाणवू लागतं की इवली इवली झाडं नि वेली देखील किती भावूक असतात. याप्रमाणेच दुसरे उदाहरण पाठ्यपुस्तकातील रोज मातीत ही कल्पना दुधाळ यांची कविता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. अशा प्रकारे पाठ्यपुस्तकातील गद्य उतारा, कविता ही तुमच्यासमोर सादर केली जाईल. विद्यार्थ्यांनो, श्रवण कौशल्यातील शब्दलेखन, काव्यलेखन, शब्दार्थ लेखन, पारिभाषिक शब्द व कथा, कविता, उतारा यांचे लेखन करण्यासाठी बोर्डाकडून तुम्हाला उत्तरपत्रिका दिली जाईल. या बोर्डाच्या उत्तरपत्रिकेतच लेखन करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनो, आता आपण श्रवण कौशल्याचे 10 गुण कसे विभागले गेलेले आहे ते पाहिले.
आता आपण भाषण कौशल्याची माहिती घेऊया. नियोजित विषयावरील भाषणासाठी विद्यार्थ्यांना 4 ते 10 दिवस अगोदर 5 विषय तयारीसाठी देण्यात येतील. त्या 5 विषयांपैकी एका विषयावर विद्यार्थ्याने तयारी करून बोलायचे आहे. विद्यार्थ्यांना भाषणासाठी सुमारे 2 ते 4 मिनिटं वेळ देण्यात येईल. तुम्हाला स्क्रीनवर काही नियोजित विषय दिसत आहेत. पर्यावरण आणि विकास, आरशाचे मनोगत, मला भावलेला उद्योजक, आळसे कार्यभाग नाचतो, जगातील पेट्रोल संपले तर. याप्रमाणे भाषणासाठी विद्यार्थ्यांना एकूण 5 गुण देण्यात येणार आहेत. किंवा आयत्या वेळेच्या भाषणाचे विषय तुम्हाला ऐन वेळेस 1 किंवा 2 गट करून दिले जातील. प्रत्येक गटाला 8 ते 10 मिनिटं वेळ दिला जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला भाषणासाठी 2 ते 4 मिनिटं वेळ दिला जाईल. आपण स्क्रीनवर भाषणाचे विषय बघत आहोत. माझे पहिले भाषण, कोरोनामुळे बदललेले जीवन, आवडते शिक्षक, दुसऱ्याचे मन वाचता आले तर, निसर्ग आणि आम्ही. आशय 2, सादरीकरण 2, परिणाम 2 अशा प्रकारे एकूण 5 गुणांची विभागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनो, या परीक्षेतून तुमची उच्चारण पद्धती, आवाजातील चढ उतार, हजरजबाबीपणा, धीटपणा, आत्मविश्वास आणि वक्तृत्व शैली अशा क्षमतांचं मापन होतं. भाषण विषयात तुम्ही विषयाचा अंतर्मुख होऊन विचार करतात आणि अभिव्यक्त होतात. यामुळे आपले भाषण कौशल्य आत्मसात करायला आपल्याला मदत होते. कविता पठन, काव्यानंद, पठित कविता, पठित भारूड. पाठ्यपुस्तकातील श्री कृ. कोल्हटकर यांचे बहु असोत सुंदर हे राष्ट्रगीत काव्यानंद म्हणून घेतलं गेलेलं आहे. सुरेश भट, कवी वसंत डहाके, कवयित्री हिरा बनसोडे, कल्पना दुधाळ यांच्या कविता पाठ्यपुस्तकात आहेत. विंचू चावला हे संत एकनाथांचं भारूडही पाठ्यपुस्तकात समाविष्ट झालेले आहे. काव्यपठनापैकी कोणताही एखादं गीत, पद्य किंवा भारूड विद्यार्थ्यांनो तुम्ही सादर करू शकतात. त्याचप्रमाणे अपठित एखादं भारूड, कवितासुद्धा तुम्ही सादर करू शकतात. सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांना 2 मिनिटं वेळ दिला जाईल. एकूण 5 गुणांचा हा घटक असणार आहे. पठन 2, सादरीकरण 2, परिणाम 1 अशा प्रकारे 5 गुण दिले जातील. तुम्हाला स्क्रीनवर एक कविता दिसत आहे. अशी अपठित कविताही तुम्ही सादर करू शकतात. निसर्गासारखा नाही रे सोयरा ही एक निसर्ग कविता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. भाषिक कौशल्य विकसित होणं आणि भाषेची गोडी निर्माण होणं यासाठी तोंडी परीक्षेचा नक्कीच महत्त्वाची भूमिका आहे. विद्यार्थ्यांनो, तोंडी परीक्षेचे हे 20 गुण आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. तर या दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही सर्वजण तोंडी परीक्षेची तयारी यशस्वीरित्या करावी. सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा. धन्यवाद.